निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा किती भयंकर परिणाम असतात याचं दृश्य आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मित्रांनो। आपण बघू शकता हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील असून येथे एका रस्त्याचे काम चालू होते। रस्ता खचलेला होता, त्यावरील गोळा झालेला रिकामा मलबा हटवण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने चालू होते। पण अचानक टेकडीवरून अजून दगडांचा वर्षाव होऊ लागला। दगड आणि दरड घसरू लागले। आपण बघू शकता कशा प्रकारे मोठमोठे दगड पडायला सुरुवात झालेली आहे। अशातच एक मनुष्य जेसीबी कडून इकडे माणसांकडे पडण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघू शकता तो माणूस येताच एक मोठा दगड त्याच्या डोक्याला लागून खाली गेला आणि तो माणूस तिथे धारातीर्थी पडला। हे बघून सर्व लोक पळून गेले, पण एक निळ्या जॅकेट घातलेला मनुष्य मोठ्या हिमतीने देवदूतासारखा त्या माणसाच्या मदतीसाठी पुढे गेला। दगड पडताय तरीही तो त्या दगडांची पर्वा न करता त्या माणसाला वाचवण्यासाठी पुढे जातो। आपण बघू शकता सर्व लोक घाबरून सनी इकडे तिकडे पडण्याचा प्रयत्न करतात, दूर जाण्याचा प्रयत्न करतात, पण हा निळं जॅकेट घातलेला मनुष्य लंगडत का असेना त्या माणसाजवळ पळत गेला आणि त्या माणसाला तिथून त्याने आपल्या हाताने ताणले। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे काय झालेलं आहे हे दाखवण्यात आलेलं नाही आहे, पण ह्या निळ्या जॅकेट घातलेल्या मनुष्याने तरुणाने ज्या प्रकारची हिंमत दाखवलेली आहे त्याचं सर्व नेटकरी कौतुक करत आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत। एका युजरनं म्हटलेलं आहे, दगड पडतानाचे पाहून सर्वजण इकडे तिकडे पळू लागले, पण ह्या निळ्या जॅकेटवाल्यांची हिंमत दाखवलेली त्याला 21 तोफांची सलामी। तर दुसऱ्यानं म्हटलेलं आहे, मोठच्या दरातून जो दुसऱ्याला वाचवून आणतो तोच खरा मनुष्य आहे। तर एका युजरनं म्हटलेलं आहे, इथे माणुसकी जिंकली। ह्या भाऊने जी हिंमत दाखवलेली आहे त्याला माझा सलाम आहे। मित्रांनो, आपल्या जे प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। धन्यवाद।